नमस्कार गावाला. आता आपण बरोबर मालवणच्या भगवान हॉटेलमध्ये गेलेलो असतो. नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ करतो. चला तर मग ट्रेनमध्ये दिसतात ते भगवान हॉटेलचे मालक असत नांदगावकर. तर सकाळचे किती आयटम गावतात, काय आयटम गावते ते सांगते. सकाळी किती वाजता हॉटेल उघडतं आपण सांगतो. सकाळी 5 वाजता उघडतं. शिरा, भाजीपुरी, उसळपुरी, जिलेबी, मालपोहा, मिसळ पाव, वडापाव, शेवबुंदी. गावाल्यानं आपला नाश्ता रेडी झालेला आहे बघा. शिरो असा आणि पुरी असत गरम गरम. हे बघा वाफ येता. आता आपण शिरापुरी खातर आणि त्याच्यानंतर बीचवर जातलं. तर नमस्कार गावाल्यानं. आपण भगवान हॉटेलमधून आता नुकतेच नाश्ता करून येलेले असो. तर आता आपण मासे लिलावाच्या थंय गेलेले असो. त्या बघा थंय माशीचा लिलाव असा चालू. तर आपण आता थंय जातलो. आजचो माशाचा व्हिडिओ आपण कशात करतो. तर आता अंगणवाडीचे लोक, त्याच्यानंतर अंगणवाडीच्या आजूबाजूच्या गावातील लोक, चाकरमानी आणि यात्रेकरू अशी खूप लोक येतात. लाखांनी लोक येतात. तर त्याच्यामुळे अंगणवाडी दिवशी श्रीदेवी भराडी देवीचा उपवास असता. सगळे लोक उपवास धरतात. जेंट्स धरतात, त्याच्यानंतर लेडीज धरतात. तर त्याच्यामुळे 2 जे वार आधी येतात, कुठचे पण असू दे, खाटेवार असू दे किंवा तर मासे खाऊन घेतात शक्यतो चाकरमानी जर असले तर. कारण मुंबई वगैरे कसे मालवणसारखे मासे तुमका माहिती आहे खयच गावनात नाही. तर त्याच्यामुळे आजचो व्हिडिओ महत्त्वाचा कसो हा, तर माशाची आवक किती असा, मासे काय काय गावतले, त्याचे रेट काय असतले, त्याच्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवून गेलेले असो. तर जाऊया आता आपण मासे लिलावाच्या थंय आणि बघूया काय असं. आता चला. गावल्याने हे बघा मुळे घेऊन येले. काही लोक एका शिंपले म्हणतात. तर ह्याची जी जात असा एका लाये मुळे म्हणतात. खयसून येला कुठचं गाव खयचो. देवगड कट्टा. देवगड कट्ट्यावर नेलेले. खाडी आहे तुमची, खाडीतून काढता. ताई तुम्ही खयसून येला. देवगड. तर या ठिकाणी तुम्ही मुळे घेऊ शकता. कसे किलो असतात. 100 किलो 70 रुपये किलो. आणि शेराचा काय भाव असता. 100 रुपये शेर. तारल्याचे आवक खूप असायची. गावाल्यानं तारलियो मासो खूप पौष्टिक असता. तर या मालवणात जे जाणकार लोक असत ते तारली मासो खातात. त्याच्यामुळे तुम्ही जर बाजारात इलात तो समोर दिसता तो तारली मासो असा, तुम्ही विचारून घ्यावा. आता सध्या तारली मासो ह्यो मोठ्या प्रमाणात गावता. त्याची आवक खूप असा. तुम्ही नक्की तारली घ्यावा आणि त्याचा तिकला करा. तुमका होईत ती मावशी जे असत ते रेसिपी पण सांगतली कशी तारल्याची आमटी वगैरे करायची ती. ही खापी असत, याचा सार करतो ते बघा. सुंदर असा तिरपळा घालून सार होता याचा. सकाळी जर तुम्ही लवकर इलास तर तुमका रोजच्यापेक्षा डबल वाटे गावतले. जो 100 गावतलो वाटो ते 200 जे मासे असतील. त्याच्यामुळे तुम्ही जरा लवकर यावा. माश्या दर सांग माशाचे. सौंदर्य हे 200, धोमा 200, ह्यो 700, ह्यो 600, कारले 50, शेंगटे 200. हे मुळे 100 रुपये शेर. शेंगटे भरपूर आहेत ना. शेंगट्याचा तिकला करतात ना. चिंच आणि या टाकू कोकमा. हे बघा जिवंत ते बघा हलतच पाय बघा. हे समुद्रातले कुर्ले असतात, एका फेटा म्हणतात. आणि ही बांगडी असतात, छोटे बांगडे. आज बाजार जो असा तो फक्त तारले आणि बांगड्याचा असतो. आपल्या समोर दिसता तो परशुराम असा. परशुरामाने बघा कुर्ले धरून आणलेले असत असत. आणि त्याच्यात ही मोठी कुर्ली असा 1 किलोच्या वरची असा. हे बघा साईज बघा, माझ्या हातापेक्षा त्याचे डेंगे मोठे असत. 700 रुपये ठरवल्या ना त्यांनी. मार्केटमध्ये याची रेट खूप असता, पण ह्यांनी होय मार्केटमध्ये न विकता खास आपल्या अंगणवाडीच्या यात्रेकरूंसाठी म्हणजे चाकरमान्यांसाठी खाऊ आणलेले आहेत कुर्ले. समोर दिसतात ते फ्रेममध्ये सुगरण हॉटेलचे मालक असत जावकर. तर त्यांच्यानी आज सुरमई घेतलेली असाही बघा कापू. बघा मावशी कापता.
काय रेट आहे भावा सुरमईचो? 1200 रुपये. 1200 रुपये किलोने घेतलं. हे आता पर्यटकांका हा ना, आज उद्या पर्यटक भरपूर असते त्याच्यामुळे तू घेऊन ठेवलं. रेट वाढलं आणि ह्याच्या पेवर वाढाक शकता, सांगू घेणार नाही काय, कारण सुरमईची आवक कमी असा ना. ही किती किलोची घेतलं? 9.5 किलोची. बघा 9.5 किलोची गाववाल्यान सुरमई असा. फ्रेममध्ये दिसतं ते प्रशांत मयेकर असं, साई कृपा हॉटेल आहे धक्क्याच्या बाजूक असं, तर त्यांच्यानी पण आता सुरमई घेतलेली असा. ही बघा फ्रेममध्ये मावशी कापता असा. कशी किलो हा? 1200 रुपये. ह्यांका पण 1200 रुपये किलोनच गावलेली आहे. किती किलोची आहे ही? ही 9 किलो 600. 9 किलो 600. 9.5 किलोची असं. आणि ही बघा ही मोठी सुरमई असं, ती ताईची असं, ताईची असं. काय घेतलं? पापलेट. हा बघूया पिशी दाखव. पापलेट असं मस्त आहे रे पापलेट, ताजा असा. कसा किलो घेतलं? 1500 रुपये. गावाला पापलेट पण तुमका गावाक शकता. आपल्या भावान घेतलेलं असा. आता हे का देतले ते आत्र्याक नेतले. ही मोठी सुरमई असा 12 किलोची. 12 किलोची सुरमई असा. 1200 रुपये किलो आजचो दर असा. कापूचो रेट असता तो 30 रुपये किलो असता. दादा आपलं चिंगा स्पेशालिटी असा. चिंगा स्पेशालिटी कशासाठी म्हटलं की ही चिंगू आहे समजा, ही चिंगू. तर याका एक दोरो असता काळो. दादा तुमका दाखवतो ना दोरो कसो काढतो तो. बघा तो बघा तो दोरो असता. ह्यो आपल्या पचन संस्था जरा त्रासदायक करून टाकता ह्यो दोरो, त्याच्यामुळे ह्यो दोरो तुमका काढूचो असता. दादा प्रोफेशनल असा चिंगू सुटी करण्यात. तुम्ही दादाकडे नक्की येऊन ह्या करा, चिंगा सुटी करून देवा, तुमका व्यवस्थित अगदी सुटी करून देतो. हाव माशी सुटी करताय व बांगडे ओके टोपलो सुटी केले ना. कोणाचे? हॉटेलवाल्याचे? हॉटेलचे. छाया तुझ्याकडे काय ना होय कसा बसलं एकदम शेवटा? इसवण कापलं इसवण. हे दोघवले ताई आहेत ते तारकर्लेचे असतात ते बघा. तर ह्यांचा व्यवसाय वर्षाच्या 12 महिने कुर्ले विकणं. आता तुमका दर सांगतले ते 600 रुपये जाई असं. ही बघ 500 पर्यंत देऊ शकतो. 500 पर्यंत देऊ, कारण रेट सगळ्यांचा तोच असा. 500 रुपये जाई सध्या असा. आता कुर्ल्याची सध्या आवक कमी असतं त्याच्यामुळे कमी गावतो. लोकांनी नदी सगळी ह्या करून टाकलेली असं, गाळून टाकलेली ना, हे कमी झाले कुर्ली. आता आपली मावशी असा ही बघा, माय जपाची मावशी म्हणजे आपली पण मावशीच असा ही. तर आता ही मोठी फिश मर्चंट आहे हिली. तर या ठिकाणी आता पॉम्प्रेटचं दर बघूया. ही पॉम्प्रेट असं चांगली असं सिल्वर पॉम्प्लेट ते बघा. दर काय मावशे? 1700 आणि 1000. 650. चिंगू ही व्हाईट असा 750 रुपये किलो चालू. 350 रुपये किलो असं. म्हणजे 1000 रुपयापासून पापलेट आहे तुझ्याकडे. 1000 रुपये, 1500 रुपये आणि 1700 रुपये. सुरमई घेतली तर 1200 रुपये किलो सध्या स्टॉक मध्ये असा. म्हणजे पर्यटक इले किंवा जत्रेवाले इले तर तुमका गावतली. तर आपल्याला आता आजचे जे रेट असेल तर आपण देतो. ही फ्रेश पापलेट 1700 रुपये किलो. किलोला 3 ते 4 पीस येतील. हां ही फ्रेश पापलेट हॉटेल साईज किलोला 6 पीस येतील. 1600 रुपये किलो. हे व्हाईट प्रॉन्स 550 रुपये किलो. ती स्क्विड 350 रुपये किलो. हे रेड प्रॉन्स 350 रुपये किलो. हे मुशी 200 रुपये किलो. आवक असा ना आता 2-3 दिवस आता 2-3 आवक होईल. सुरमई 1200 रुपये किलो आहे. 1200 ती पण तुझ्याकडे अवेलेबल आहे. आम्ही फक्त फ्रेश मच्छी विकतो. आम्ही फ्रोझन मच्छी विकत नाही, फक्त फ्रेश. तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सध्या मच्छी आहे. गावतली 100%. हलव्याचा काय सरगो? हलव्या उद्या परवा नक्की भेटेल फ्रेशवाला. भेट करता. तर या ठिकाणी तुमका सुरमई गावू शकता. 1200 रुपये किलो दर असा. तर त्याप्रमाणे तुमका मापून या ठिकाणी सुरमई गावता. आज रापणे गावली तारली गावली तारली टोपली 500 रुपयापासून टोपली चालू आहे. आणि मोठी तारली 100 रुपये किलो आहे. आणि ताजो बांगडो 1600 रुपये टोपली आहे. आणि बर्फाचो बांगडो 1000 रुपये टोपली आहे.
हां. आणि आजच्या का पेडगो मिळालो 300 रुपये टोपली. पेडवो 300 रुपये. 300 रुपये टोपली. हां यो ही पुरी टोपली 300 रुपये. म्हणजे सारा घेऊ शकतात. सारा घेऊ शकतो ताजे हां. हे आता आपल्या मालवणच्या समुद्रातले फ्रेश मासे असतात. फ्रेश मासे जे म्हणतात ते हे असतात. हे तुम्ही घेऊ शकता. वर असत 650 रुपये किलो सोय. खाऊ बरं असतं हो, लहान मुला वगैरे आवडीन खातात. तर आता विलीचो प्रतिनिधी होय असा जेम्साचा आजचा दर सांगतो तुला सगळ्या माशांचे. सुरमई 1200 रुपये किलो, कोळंबी 400 रुपये किलो, बांगडे 2000 रुपये टोपली 5 किलोची. पापलेट पापलेट म्हणजे फ्रेश घेतला तर 1700 1600 आणि स्टोरेजचा घेतला तर 1100 1000. 1100. चांगला जर आपलं 1600-1700 रुपये 1600 असं. 1700 एक नंबर मालाचं 1700 रुपये. एकदम फ्रेश का. आणि सरंगाची सरंगो गाव तुला 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. फ्रेश फ्रेश ओके. या ठिकाणी तुम्ही हे घेऊन सुटी पण करू शकता. भरपूर माल या ठिकाणी उपलब्ध असतो. बस स्क्रीनमध्ये तुमचा नंबर दिसतो बघा. त्याच्यात व्हाईट जी प्रॉन्स माझ्याकडे आहे तर तो किलोला 22 पीस बसतात 24 पीस बसतात. त्याचा रेट जवळपास मालवणला 750 ते 700 रुपये सध्याचा रेट आहे. तसं स्क्विड आहे जो आहे किलोला 2 पीस बसणार किंवा 4 पीस बसणार एवढी मोठी स्क्विड आहे. म्हणजे आपल्या मालवणी भाषेत त्याला म्हाकुल म्हणतात. ती जवळपास 400 रुपये किलो आहे. आणि जी कापशी प्रॉन्स म्हणून आहे किलोला 45 ते 50 पीस बसणार. बरोबर. ती पण जवळपास 350 ते 400 रुपये ह्या रेटने चालते. ही व्हाईट स्प्रॉन्ज असा ही बघा. तर ही 750 रुपये किलो असा. स्क्विड असा ती किती रुपये 400 रुपये स्क्विड असा ही बघा. त्याच्यानंतर ही चालू चिंगू असा कापशी चिंगू असा. ही किती रुपये किलो 350 ते 400. 350 ते 400 रुपये किलो असा. तर या ठिकाणी विकीकडे तुमका फ्रेशचे ह्या गावतले स्प्रॉन्ज आणि स्क्विड उपलब्ध असा. तर राजू आता अपडेट देतो ना माशाचे आजचे. आजच्या कोळंबीचा रेट असा 400 रुपये किलो. बारीक कोळंबी असा आता नाही असं माझ्याकडे पण त्याचं रेट चालला 350 रुपये. कोळंबी पण कमी झाली आता. कर्लीचा रेट असा 300 रुपये किलो. बाकी पापलेट सुरमई नाहीच असा कमी झाले. पापलेट 1700 रुपये पापलेट आणि सरंग्याचं रेट असा 700 रुपये किलो. सुरमई 1200 रुपये किलो. ती पण नाही असा सुरमई. आणि बारीक पीसमध्ये नाही मोठे पीस सगळे 7 किलो 8 किलो च्या वरचे पीस. म्हणजे सामान्य गिराईक घेऊ शकत. हो. मोठी कोळंबी 350. ही पण 350. ही जास्त येतेली ही कमी येतेली. पापलेट 1000 रुपये किलो. मोरी 300 रुपये किलो. बांगडे 200 वाटवा. कारले 100 रुपये. बाकी सुरमई पापलेटचं रेट सांग काय होतं. सुरमई 1200 रुपये किलो. पापलेट एकदम ताजा 1500-1700 किलो. फ्रोझन असा का 1000. सरंगो 700 रुपये किलो. तर गाववाल्यानो आपलं भाव असा होय दादू तोडणकर. ही 150 रुपयाला किलो आहे. 150 रुपये 150 रुपये किलो. हा किलो असं एक पिशी 150 रुपये. एक पिशी 150 रुपये. ही खय काढतो काय कालवा. ही किल्ल्याच्या मागे समुद्राच्या किल्ल्याच्या मागे ही 200 रुपये. ही मोठ्याची 200 रुपये. 200 रुपये. 200 रुपये. मोठी 200 आणि बारकी 150 रुपये. 150. बरं या ठिकाणी तुमका कालवा म्हणजे ऑइस्टर खाऊ खावतली तुमका बाजारात उपलब्ध असं दादूकडे या ठिकाणी. आणि मुळे तिसरे 200 रुपये. 300 रुपये किलो. 300 रुपये किलो असं. तिसरे पण गावतले. तिसऱ्याचा रेट सध्या वाढलेलो असा. आणि जे लाल वगैरे दिसतं ते लाह्यमुळे असत. हे सध्या सगळ्यात शिंपले समजले येणारे हे तिसरे असतात. 5 महिने नाही प्युअर तिसरे. आधी ते असत. 5 महिने नाही होते आजच दिलेत ते समजला. त्याच्यामुळे महाग असत ते 800 रुपये आणि 100. हलवा 800 रुपये किलो. पापलेट मोठा आहे ना किलोला 4 येणार आता 1300 रुपये किलो. आणि छोटा 6-7 येणार 1000 रुपये किलो. सुरमई 900 रुपये किलो. 1-1.5 किलो. मावशी सिल्वर पापलेट किती रुपये. 1000 रुपये किलो 6-7 येणारी. 9 किलोची गाववाल्यानं सुरमई असं हे. त्याचा कटिंग बघा कसा मावशी करतात ते.
मोठे जे सुरमई असतात ते हॉटेलसाठी घेतात, हॉटेल व्यवसाय. आणि ती मोठी सुरमई ही बीचवरच कटिंग केली जातात, कारण त्याचे तुकडे हे व्यवस्थित एक साईजमध्ये येऊ होय. जाड जाड जर तुकडे इले तर या ठिकाणी व्यावसायिकांचा नुकसान होतं. त्याच्यामुळे मापासुतात ते तुकडे करूचे लागतात. त्याच्यामुळे या कटिंगसाठी प्रोफेशनल कटर लागतं. म्हणून बीचवर जी मोठे मासे कट करण्याची पटाई तशी कटर असतं त्यांच्याकडेच या ठिकाणी कट करून देतं आणि त्यांची ठरलेली असतात कट करणारे असतात ते. सुरमईचे बारक्या सुरमईचे तुकडे, सावंदाई, बांगडे, तारले, छोटी चिंगूर या ठिकाणी छोटे सनाके पण तुमका गावाक शकतात, पापलेटा गावाक शकतात. वाट्यावर किलोवर घेऊ काय असं काय नाही. असा तुमका थोडे वय तर थोडे गावाक शकतात या ठिकाणी वाट्यावर. तुमका जर किलोवर घ्यायचा नसला तर या ठिकाणी जे मावशी असतं त्याच्यावरून तुम्ही 100-200 रुपयात वाट्याचे मासे घेऊ शकता. तेव्हा फ्रेश मासे असतं तेव्हा. गावाला बघा देवगड कट्ट्यावर नेलेली आहे. देवगड कट्टा मुळ्यासाठी फेमस असता. पहिली जी देवगड कट्ट्यावरची खाडी असा या ठिकाणी तुमका शेकडो महिला या ठिकाणी मुळे काढताना दिसतली. असं बघा ह्यो पूर्ण टप भरलेलो होतो सकाळी आणल्यान तेव्हा मुळे. आणि बघा ही कालवा पण आणलेली असत. मुळे असत ते 150 रुपये किलो असत. त्याच्यानंतर कालवा जी असत ती 150 रुपये ही पिशवी असत. आपण पण आता या ठिकाणी मुळे घेतलो आणि कालवा घेतलो. आणि आपलं भाव असा महेशान पण हे बघा माझ्यासारखे या ठिकाणी मुळे घेतलेले 150 रुपये किलो. काय करतले त्याच्यात? आमटी का भाजी करतो, शेंगे घालतात, शेगल्याचे शेंगे घाल ना. हे बघा गाववाल्यानो आपण कालवा घेतलेली आहे आणि हे बघा हे मुळे घेतलेले कारण ही लांबून येतात लोक, त्याच्यामुळे तो माल पण बरो असता. आणि ह्याच्यातनं आपल्याला आता भरपूर कॅल्शियम गावतला. तर गाववाल्यानो मालवण समुद्र किनाऱ्यावर पहाटे भरणारा जो माशाचा लिलावा, यामध्ये मिळणारे सगळे मासे त्याचे दर काय असतात हे खास आपण अंगणवाडच्या जत्रेक जे आता लोक येतले त्या मासे खवयांसाठी आजचा व्हिडिओ बनवलेलो असा. तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो तर एक लाईक नक्की करा.